सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी या पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली आणि गोष्ट खरी आहे की 35,000 कोटीच्या वर या ठिकाणी पुरवण्या मागण्या आहेत आणि 8,00,000 कोटीपर्यंतचं कर्ज या राज्यावर आहे। माननीय प्रसाद लाड साहेबांनी सरकारच्या वतीने हे सारं सांगितलं की आमची उपलब्धी काय, आम्ही काय केलेलं आहे। पण हे सारं करत असताना ज्या जबाबदाऱ्या वाढताय, जे कर्ज वाढताय, याच्या संदर्भामधली भूमिका सरकारच्या माध्यमातून कोणी अजून मांडलेली नाहीये। हे सरकार कर्जबाजारी आहे, हे सरकार दिवाळखोर सरकार आहे, हे सरकार दरवेळेस ओव्हरड्राफ्ट काढतं आणि दरवेळेस कर्ज काढत राहतं आणि कर्जावरून योजना करत राहतं। स्वतःच्या उत्पन्नाचे साधनं मर्यादित झालेले आहे। योजना आणायच्या, पण त्या योजना आणत असताना अन्य कामांवर परिणाम होणे याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे होती। जर अशा लाखो कोटी रुपये, लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयाचे देणं जर या सरकारचं असेल तर पुढचे कामं कसे होतील? निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले असं माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं। ही गोष्ट खरी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग आणि मुंबईच्या